अनेक महिलांचं स्वप्न असतं त्यांनी आरी वर्क शिकावं, शिलाई मशीन शिकावी, ब्युटी पार्लरचा कोर्स करावा आणि हे सगळं स्वप्न जे आहे ते जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून निलेश सांबरे सरांच्या माध्यमातून पूर्ण होतंय। नमस्कार, बदलापूर व्हॉइस न्यूज मध्ये मी अमित सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत करतो। बदलापूर पूर्व येथील माऊली चौकात सध्या आपण आहोत आणि ज्ञानेश्वर माऊली चौकामध्ये आपण जर पाहिलं तर बदलापूरच्या महिलांना अत्यंत अल्प दरामध्ये जे आहे ते आरीवर्कचं प्रशिक्षण जे आहे ते दिलं जात आहे। बदलापूर शहरामध्ये जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून शिवसेनेचे उपनेते जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे सर यांच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबविले जातात आणि त्यातीलच अत्यंत हा महत्त्वपूर्ण उपक्रम म्हणून जे आहे ते आरीवर्कचं हे प्रशिक्षण जे आहे ते या ठिकाणी महिलांना दिलं जातं आणि अत्यंत अल्प दरात सर्वसामान्य महिलांना परवडेल अशा दरामध्ये जे आहे ते हे प्रशिक्षण दिलं जाते। त्यामुळे महिलांची ही लक्षणीय अशी उपस्थिती या प्रशिक्षणाला मिळताना आपल्याला पाहायला मिळते। काही महिला आपण त्याच्याशी संवाद साधणार आहोत। ताई, निलेश सांबरे सर यांच्या माध्यमातून हे प्रशिक्षण दिलं जात आहे, काय सांगा? नमस्कार, माझं नाव नीलम कळसकर। आमच्या माऊली चौकातल्या महिलांसाठी जवळजवळ आमच्या बॅचला 54 महिला आहेत। महिलांना सक्षम करण्यासाठी निलेशजी सांबरे यांनी आरीवर्कचं प्रशिक्षणाचं क्लासेस चालू केलेले आहेत। बघा, आज महिला सक्षम झाली तर समाज सक्षम होतोय आणि आमच्या महिलांसाठी सरांनी सुवर्ण संधी उपलब्ध करून दिलेली आहे। तसेच शिवण क्लासेसचं आमचं पुढचं प्रशिक्षणाचं निलेश सरांशी आमचं बोलणं झालेलं आहे की ते करून देणार आहेत। मी खरंच आभार मानते सरांचे की का महिलांना घराच्या बाहेर पडण्याचा प्रॉब्लेम होतो, पण आमच्या दाराशी सरांनी हे घेऊन आलेले आहेत आणि आम्हाला याची संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल आभारी आहे। शेजारी आपण बघितलं तर खूप सुंदर असं या ठिकाणी हे रेखाटलेलं आहे। ताई, काय सांगाल, अनेक वर्षांचं स्वप्न होतं आणि आता प्रशिक्षण मिळतंय, कसा आनंद होतो? खूप छान वाटतंय आणि मॅडमने खूप व्यवस्थित शिकवलं। तुमचं स्वप्न होतं बरेच वर्ष शिकायला, इथे आल्याच्या नंतर कसं प्रशिक्षण कसं मिळतं? छान। नक्कीच आपण पाहिलं, महिलांशी आपण संवाद साधत आहोत। इथेही आणखी महिला आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। ताई, काय सांगाल, कशा प्रकारे इथे आल्याच्या नंतर आपल्याला काय काय गोष्टी शिकायला मिळाल्या? बोला। नाही ताई, कशा प्रकारे आपण प्रशिक्षण देतात, काय सांगा? छान वाटलं मला महिलांशी शिकवून त्यांना, आणि साहेबांनी जे दिलंय महिलांसाठी त्यात मलाही थोडी शिकण्याची संधी मिळाली। म्हणजे मी शिकवते पण त्याच्यात महिलांना शिकवताना अजून मला शिकायला भेटलं काही गोष्टी। नक्कीच, आणि खूप सुंदर सुंदर इथे पाठीमागे पाहिलं तर खूप सुंदर आरीवर्क ताई करताना पाहिलं। हो, छान केलंय त्यांनी आणि मला जसं पाहिजे होतं तसं करतात महिला, आणि एक माझी ही नवीन ओळख झाली नक्कीच आपण बघू शकतो, एक चांगली संधी जी आहे ती या ठिकाणी मिळते। ताई, खूप सुंदर असं आरीवर्क केलेलं आहे, काय सांगाल इथे आल्याच्या नंतर हे सर्व शिकायला मिळालं? खूप छान वाटलं, साहेबांनी एक संधी दिली, त्याप्रमाणे मॅडमनी सुद्धा खूप छान पद्धतीने आम्हाला शिकवलं। स्वप्न होतं तुमचं खूप वर्ष शिकायचं? हो। ताई, काय सांगाल, खूप सुंदर असं तुम्ही या ठिकाणी काम करता? खूप छान वाटतंय, मला खूप इच्छा होती खूप वर्षापासून, ती आता पूर्ण झाली। नक्कीच, या महिलांची अनेक वर्षांपासून ही इच्छा होती ती आता सतत उतरताना आपल्याला पाहायला मिळते। ताई, खूप सुंदर असं वर्क केलेलं आहे, काय सांगायला? खरं तर सांबरे साहेबांचे खूप खूप आभार आहे। आम्हाला ही संधी मिळाली आहे आरीवर्क शिकण्याची। माझी खूप दिवसापासूनचं स्वप्न होतं की आरीवर्क शिकावं आणि ही संधी मला साहेबांच्या मार्फत मिळाली आहे। खरंच त्याचं आम्ही चीज करू। नक्कीच, आपण बघितलं सगळ्या महिला ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करतात। ताई, कसा आनंद होतो, खूप सुंदर असं आरीवर्क आपण केलं? पहिले आधी साहेबांचे आभार, थँक्यू, त्यांनी आम्हाला ही संधी दिली आणि मॅडमने पण खूप छान पद्धतीने शिकवलं आणि खूप दिवसापासून शिकायची इच्छा होती की आरीवर्क शिकावं, पण हे होत नव्हतं, ते साहेबांच्यामुळे शिकणं शक्य झालं। थँक्यू। नक्कीच, आपण बघितलं खूप सुंदर सुंदर हे वर्क आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। या महिलांची अनेक वर्षांपासून इच्छा होती की आरीवर्कचं प्रशिक्षण घ्यावं आणि ही इच्छा जी आहे ती सत्यात उतरताना आपल्याला पाहायला मिळते। जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून निलेश सांबरे सर यांनी हे संपूर्ण संधी जी आहे ती महिलांसाठी निर्माण केलेली आहे आणि आपण बघू शकतो एक महिलांचाही उत्स्फूर्त असा प्रतिसाद जो आहे तो या सर्व उपक्रमांना मिळताना आपल्याला पाहायला मिळते। जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे समन्वयक सज्जन गंभीरे सर आपल्यासोबत जोडलेले आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। सर, या महिलांची इच्छा होती आणि ते आता पूर्ण होते, त्यांना जे जे प्रशिक्षण हवं होतं ते आपल्या माध्यमातून दिलं जाते। ब्युटी पार्लरचं असेल, सोबतच शिलाई मशीनचंही प्रशिक्षण येणाऱ्या काळामध्ये महिलांना मिळणार आहे, काय एकंदरीत या उपक्रमाविषयी सांगाल? जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था संस्थापक आदरणीय निलेशजी भगवान सांबरे साहेब यांच्या माध्यमातून आपल्या या बदलापूर शहरात, बदलापूर ग्रामीण भागात महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून माझी महिला भगिनी ही सक्षम झाली पाहिजे, स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे आणि
दिवसाहून स्वतः 2 पैसे कमवून स्वाभिमानाने माझी महिला भगिनी जगली पाहिजे या उद्दिष्टाने या संपूर्ण बदलापूर शहरात महिलांसाठी अल्प दरात हा आरीवर्क प्रशिक्षण तुम्ही बघितला हा चालू आहे. अनेक ठिकाणी आरीवर्क प्रशिक्षण चालू आहेत, नग मेकिंगचे प्रशिक्षण चालू आहेत, शिलाई मशीनचे प्रशिक्षण चालू आहेत. त्यानंतर आपण महिलांना ब्युटी पार्लरचे क्लासेस देखील हे अल्प दरात सांबरे साहेबांच्या माध्यमातून घेतले जातात. आता तुम्ही प्रत्यक्षात बघितला हा 1 महिन्यापूर्वी हा क्लासचं उद्घाटन झालं होतं आणि चांगल्या प्रकारे या महिला स्वतः आरीवर्क करायला शिकलेल्या आहेत. चांगल्या प्रकारे ऑर्डर घेऊन 2 पैसे कमवू शकतात. अशा प्रकारे या महिलांना चांगलं शिक्षण हे जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून आदरणीय निलेशजी सांबरे साहेबांच्या माध्यमातून इथे दिले जाते. अशा अनेक प्रकारचे क्लासेस या पुढे देखील याच ग्राउंडवर आपण शिलाई मशीनचं प्रशिक्षण देखील चालू करणार आहोत. त्याची सुद्धा फॉर्म ॲडमिशन या इथे चालू झालेले आहे. बदलापूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात जिजाऊ संस्थेची कामं सुरू आहेत, त्याविषयी थोडक्यात आमच्या प्रेक्षकांना काय सांगतो? आदरणीय सांबरे साहेबांच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून या बदलापूर शहरात चांगलं काम चालू आहे की माझ्या ग्रामीण भागातील विद्यार्थी हा शिकला पाहिजे. मग ग्रामीण किंवा शहरी भागातला असो, पण माझा गरीबातला गरीब विद्यार्थी हा शिकला पाहिजे, तो अधिकारी झाला पाहिजे किंवा तो शासकीय सेवेमध्ये दाखल झाला पाहिजे. म्हणून या बदलापूर सारख्या ठिकाणी आपल्या दुबे हॉस्पिटलच्या समोर जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून आदरणीय सांबरे साहेबांनी एक MPSC UPSCचं स्पर्धा परीक्षेचं मोफत वाचनालय तिथे चालू केलं आहे. किंवा माझ्या महिला भगिनींना सोनोग्राफी सेंटर नसून गव्हर्नमेंटचं तर उल्हासनगरला किंवा अंबरनाथ कल्याणला जावं लागायचं, तर आदरणीय सांबरे साहेबांच्या माध्यमातून अल्प दरात सोनोग्राफी सेंटर सुद्धा देखील या बदलापूर शहरात चालू करण्यात आलं आहे. त्यानंतर तिथेच बाजूला 24 तास OPD सुद्धा चालू केले. तिथे सांबरे साहेबांच्या माध्यमातून एक डॉक्टर अवेलेबल असतात, तिथे मेडिसिन अवेलेबल असतात, छोटी मोठी या मोफती मेडिसिन तिथे सांबरे साहेबांच्या माध्यमातून सर्व देऊन एक डॉक्टरही तिथे अवेलेबल आहेत. अँब्युलन्सची सेवा या बदलापूरकरांसाठी सांबरे साहेबांनी दिले की अल्प दरात म्हणजे डिझेल खर्चात फक्त आपण इथं अँब्युलन्स देतो आणि एखादा गरीब रुग्ण असेल त्याच्याकडे डिझेललाही पैसे नसेल हेही सांबरे साहेबांच्या माध्यमातून देऊन त्यांना तिथे उपचार आणि अँब्युलन्स सेवा दिली जाते. सर, खूप सुंदर असा उपक्रम आहे, प्रतिसाद लोकांना भरभरून मिळतो, काय सांगता? आज बदलापूरमध्ये अनेक उपक्रम चालू आहेत सांबरे साहेबांच्या माध्यमातून. तसं बघायला गेलं आपले प्रयत्न तर असे आहेत का प्रत्येक वार्डामध्ये आपण आरेवर्क असे अनेक क्लासेस चालू करायचे प्रयत्न करतोय. आज माऊली चौक असेल, कात्रप असेल, सोनोली गाव असेल, बदलापूर गाव असेल, अशा अनेक ठिकाणी चालू आहे. आता या 7 ते 8 दिवसामध्ये आपण यादवनगर परिसरमध्ये सुद्धा आरेवर्क, शिवण क्लास आणि नथ मेकिंगचे क्लास असे चालू करतोय. तर हे असे अनेक उपक्रम आपण असेच निलेश सांबरे साहेब यांच्या माध्यमातून चालू ठेवणारच आहे. तर जेवढ्या म्हणजे महिलांना लाभ घेता येईल त्यांनी घ्यावा. महिलांना आपल्यासोबत जोडायचं असतं, तर अनेकदा ते कमेंट करून विचारत असतात, कशा प्रकारे जोडतात? महिलांना मी सांगू इच्छितो की जिजाऊ संस्थेचं ऑफिस आपल्या जुन्या नगरपालिका म्हणजे दुबे हॉस्पिटलच्या समोर आपल्या जिजाऊ संस्थेचं जनसंपर्क कार्यालय आहे. तिथे महिला सक्षमीकरणाच्या आपल्या ताई बसल्या असतात. खालील कमेंटमध्ये पण आपण ताईंचा नंबर त्यांना शेअर केलेला आहे की ज्यांना कोणाला या क्लासेस संदर्भात किंवा जिजाऊच्या अन्य कोणत्याही उपक्रमात सहभागी व्हायचा असेल तर आपल्या जिजाऊ संपर्क कार्यालयाशी संपर्क साधा. त्यांना सगळ्या सुविधा पुरवण्याचं काम हे जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून आपण तिथं करणार आहोत. आताच आपण इथे यादवनगरमध्ये 200 ते 250 महिलांचं नाव नोंदणी झालेली आहे. येत्या 2-3 दिवसात आपण तिथेही उद्घाटन करून शिलाई मशीन आरीवर्कचं प्रशिक्षण चालू करणार आहोत. नक्कीच आपण पाहिलं जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून शिवसेनेचे उपनेते, जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे सर यांच्या माध्यमातून बघू शकतो बदलापूर शहरामध्ये हे संपूर्ण प्रशिक्षण जे आहे ते महिलांना अत्यंत अल्प दरामध्ये जे आहे ते देण्यात येते आणि आपण बघू शकतो उत्स्फूर्त असा प्रतिसाद जो आहे तो महिलांचाही मिळताना आपल्याला पाहायला मिळते. अनेक महिलांची खरं तर इच्छा असते हे संपूर्ण आरीवर्क शिकण्याचे, ब्युटी पार्लरचे कोर्स करण्याचे, सोबतच शिलाई मशीनचा कोर्स करण्याचे, नथ मेकिंगचे कोर्स करण्याचे आणि हे सगळं प्रशिक्षण जे आहे ते जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून बदलापूर शहर व ग्रामीण भागामध्ये दिलं जाते. आणि डिस्क्रिप्शनमध्ये आपण नंबरही दिलेला आहे. सोबतच जे दुबे हॉस्पिटल आहे, सोबतच जी जुनी नगरपालिका आहे त्याच्यासमोरच जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचं जनसंपर्क कार्यालय आहे. तिथे तुम्ही संपर्क करू शकता आणि या वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये सहभागी होऊ शकता. सर, निलेश सांबरे सर यांचं हे अभूतपूर्व काम, महिलांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद, काय सांगा? आपण राजकारणात बघितलं तर निलेश सांबरेसारखा माणूस मिळणार नाही आहे. कारण राजकारणाच्या जर व्याख्या बघितली तर 100% राजकारण करणारे लोक आहेत, पण निलेश सांबरे साहेब असा एक व्यक्ती आहे की जो फक्त 80% समाजकारण आणि 20% राजकारण करून करत आहेत. आणि तुम्ही बघत असाल तर आज 3 जिल्ह्यामध्ये ठाणा असो, रायगड असो किंवा पालघर जिल्हा असू दे, इथे असे अनेक प्रकारचे उपक्रम महिलांसाठी आहेत. तसेच पोलीस अकॅडमी आहे, मोफत शिक्षण म्हणजे CBSE शाळा जिथे लाखोनी 1 लाख असू दे, 2 लाख फी असू दे, पण सांबरे साहेबांच्या मार्फत त्या मोफतपणे चालवल्या जात आहेत.
अशी शाळा कोणीही चालवत नाही, कोणताही राजकारणी व्यक्ती चालवत नाही. हा फक्त ज्याच्या डोक्यात जे असेल का 80% समाजकारण आणि 20% राजकारण तोच माणूस करू शकतो. आणि साहेबांचे आभार मानावं थोडेच. कारण महिलांना आज तुम्ही बदलापूरलाच बघत असाल की ट्रेनची किती मोठी समस्या आहे. की इथून मुंबईला जायचं असेल आणि जॉब करायचा असेल तर सर्वात मोठी समस्या आहे ती ट्रेनची. पण सांबरे साहेबांनी तोच विचार केला की माझा महिला या घरी बसून जर 2 पैसे कमवत असतील तर आपण हा प्रशिक्षण केंद्र का नाही चालू करावा. मग त्यात त्याने आरी वर्क असू दे, शिवण क्लास असू दे, ब्युटी पार्लर असू दे, मेहंदी क्लास असू दे, नथ मेकिंग असू द्या, अशा अनेक प्रकारचे उपक्रम चालू आहेत. आत्ताच आमच्या सज्जनदादांनी सांगितलं की बदलापूरमध्ये मोफत ॲम्ब्युलन्स असू द्या, मोफत OPD असू द्या, मोफत MPSC UPSC शाळा असू द्या, अल्पदरात ॲम्ब्युलन्स असू द्या, हे पूर्णपणे चालू आहे. हे चालू असताना सांबरे साहेबांनी अनेक प्रकारचे हे दिलं आहे की मला बदलापूरमध्ये जागा द्या, मी इथे हॉस्पिटलही चालू करीन आणि CBSEचंही चालू करीन. पण आजपर्यंत कोणता राजकारणी किंवा समाजकर्ता पुढं आला नाही की मी माझी जागा देतो किंवा एखादा प्लॉट खाली असेल तो देतो आणि तुम्ही इथे CBSE शाळा चालू करा किंवा हॉस्पिटल चालू करा. धन्यवाद. नक्कीच आपण पाहिलं जिजाऊ संस्थेच्या कामाचा थोडक्यात लेखाजोखा जो आहे तो त्यांनी मांडलेला आहे. आणि जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून बदलापूर पूर्व येथील ज्ञानेश्वर माऊली चौकात, माऊली चौक म्हणून हा संपूर्ण परिसर जो आहे तो फेमस आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल इथे असणाऱ्या या समाज मंदिरामध्ये आपण बघू शकतो महिलांना अत्यंत अल्पदरामध्ये आरीवर्कचं प्रशिक्षण दिलं जाते आणि महिला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या उपक्रमामध्ये सहभागी झालेल्या आहेत. आणि ज्यांना कुणाला जिजाऊ संस्थेसोबत जोडायचं आहे किंवा या उपक्रमांमध्ये सहभागी व्हायचे त्यांच्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये जे नंबर देण्यात आलेला आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे जुन्या नगरपालिकेच्या समोर जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचं जनसंपर्क कार्यालय आहे, तेथेही जाऊन तुम्ही संपर्क करू शकता. बदलापूर शहरातली अशीच प्रत्येक बातमी प्रत्येक घडामोडी आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहू. बदलापूर शहरातील व ग्रामीण भागातील अशाच बातम्या पाहण्यासाठी आत्ताच बदलापूर वॉइस न्यूजच्या फेसबुक, इंस्टा, ट्विटर अकाउंटला फॉलो करा. तसेच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.